नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्लेलिस्ट जी क्रिएट केलेली आहे, इयत्ता 5वी मधील जो विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 हा जो विषय आहे, तर या विषयाची आपण परिपूर्ण तयारी करणार आहोत। यामध्ये जे पाठ दिलेले आहेत, जे धडे दिलेले आहेत, तर या पाठांचा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। घटक असेल, उपघटक असेल, तसेच कृती असेल, जे पाठामध्ये ज्या कृती सांगितलेल्या आहे किंवा काही नवीन उपक्रम सांगितलेले आहे त्याची आपण माहिती बघणार आहोत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, नवीन संकल्पना ज्या आहेत तर त्या संकल्पना सुद्धा शिकणार आहोत। त्यानंतर पाठाखालील जे प्रश्न उत्तर आहे तर त्या प्रश्न उत्तराची पण आपण माहिती किंवा तयारी करणार आहोत। तर आतापर्यंत खूप सारे आपले लेक्चर जे आहेत तर या पाठामधले झालेले आहेत। ते जर तुम्हाला सिक्वेन्सने बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जायचं आहे। यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर तिथे प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला त्यामध्ये परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी या नावाने आपण ही प्लेलिस्ट केलेली आहे। त्यावर गेल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सने म्हणजे पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेले आहेत तर ते व्यवस्थित बघता येतील। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढील पाठाचा अभ्यास बघणार आहोत। तर यामध्ये कोणकोणते पाठ झालेले आहेत ते एकदा बघून घेऊयात। यामध्ये बघा, अनुक्रमणिका बघूयात। या ठिकाणी बघा, अनुक्रमणिकेमध्ये या ठिकाणी बघा, आपला जो पहिला पाठ आहे आपली पृथ्वी हा पण झालेला आहे। आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, पृथ्वीचे फिरणे, पृथ्वी आणि जीवसृष्टी, त्यानंतर पर्यावरणाचे संतुलन, कुटुंबातील मूल्य, नियम सर्वांसाठी, आपण सोडू आपले प्रश्न, सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा असेल। त्यानंतर बघा पुढील 9वा पाठ जो आहे, नकाशा आणि आपली सोबती, नकाशा आपल्या सोबती, ओळख भारताची, आपले घर, पर्यावरण, सर्वांसाठी अन्न, अन्न टिकवण्याच्या पद्धती, वाहतूक, संदेशवहन व प्रसार माध्यमे, त्यानंतर पाणी असेल, वस्त्र आपली गरज, त्यानंतर पर्यावरण आणि आपण, त्यानंतर पुढे बघा अन्न घटक, आपले भावनिक जग, कामात व्यस्त आपले आंतर इंद्रिय, त्यानंतर वाढ आणि व्यक्तिमत्व विकास। तर आतापर्यंत जे आपले पाठ झालेले आहेत तर बघा, वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या पाठापर्यंत आपण अभ्यास बघितलेला आहे। आजच्या या लेक्चरमध्ये बघा, जो 23वा नंबरचा पाठ आहे बघा, संसर्ग रोग आणि रोग प्रतिबंध हा जो आपला पाठ आहे तर हा पाठ आपण शिकणार आहोत। म्हणजे या पाठातील जे काही घटक असतील, उपघटक असतील, कृती असेल, नवनवीन जे प्रयोग सांगितलेले आहे किंवा कृती करा असेल त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत, उपक्रम बघणार आहोत, नवीन संकल्पना पण शिकणार आहोत, उदाहरणांच्या आधारे नवीन संकल्पना असतील, या सर्व गोष्टी आपण आज शिकणार आहोत। तसेच शेवटला आपण स्वाध्याय पण त्या पाठाखालील बघणार आहोत। तर आजच्या या पाठाला आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, पेज नंबर किती आहे, पेज नंबर आहे 121 आणि आपला पाठाचा नंबर आहे 23 नंबर। 23 नंबरचा आपला हा पाठ आहे, संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या पाठाचं नाव जे आहे संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध। आपण बघा, आजारी पडलो तर ते कशामुळे पडत असतो, तर काही सूक्ष्मजीव असतात, तर ते सूक्ष्मजीव चा शिरकाव झाल्यानंतर मग त्यामुळे काय होत असतं, आपल्याला रोग होत असतो। मग त्या सूक्ष्मजीवांना आपण काय म्हणत असतो, रोगजंतू असे म्हणत असतो। मग ते हवेतून आपल्या शरीरात जात असतात। हवेमार्फत आपण श्वास घेतल्यानंतर हवेत जर रोग जंतू असतील तर नक्कीच आपण ऑक्सिजन घेत असताना नाकावाटे आपल्या शरीरात ते जाऊ शकता। त्यानंतर बघा, दूषित पाणी जर असेल तर पाण्यामध्ये जर ते रोगजंतू असतील तर नक्कीच आपण त्यामुळे आजारी पडू शकतो। आणि त्यानंतर बघा, अजून उदाहरण घेऊयात, आपलं जर अन्न जे आहे तर ते अन्न स्वच्छ किंवा स्वच्छ ठिकाणी नसेल, त्यावर जर माशा बसल्या किंवा इतर जे काही कीटक असतात तर ते कीटक जर आपल्या अन्नावर जर पडले किंवा अन्नावर बसले तर त्याच्यामुळे आपल्याला रोग होऊ शकतो। आता हे जे रोग आहेत तर बघा, काही रोग संसर्गजन्य असतात, काही रोग वेगवेगळे प्रकारचे असतात। तर जे संसर्गजन्य रोग आहे म्हणजे आपण जर एकमेकांच्या सानिध्यात आलो तर त्यामुळे संसर्गजन्य रोग होत असतात।
तर ह्या पाठामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे नेमकी कोणते रोग संसर्गजन्य रोग आहे, कोणत्या रोगांमुळे आपल्याला धोका असतो. त्यानंतर आपल्या जर एखाद्या मित्राला जे संसर्गजन्य रोग झाला तर त्यामुळे आपला बचाव कसा करायचा, म्हणजेच त्याला तो पण सुरक्षित राहिला पाहिजे, आपण पण सुरक्षित राहिलो पाहिजे, अशा प्रकारे कोणकोणते आपण प्रयत्न केले पाहिजे. तर हेच आपल्याला या पाठात शिकायचं आहे. नेमकी संसर्गजन्यावर मात कशी करायची, म्हणजे जे रोगजंतू आहे तर ते नाहीसे होण्यासाठी किंवा त्यांना मारून टाकण्यासाठी आपण कोणकोणते उपाय शोधले पाहिजे, तर ते आजच्या या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे. सुरुवातीलाच बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, सांगा पाहू. बघा, तुमचे मित्र मैत्रिणी खेळताना पडतात आणि त्यांना लागते. बघा, आता जेव्हा आपण मैदानी खेळ खेळत असतो किंवा जेव्हा आपली बेल होत असते तेव्हा आपण इकडे तिकडे पळत असतो किंवा काही खेळ खेळत असतो, तर अशा वेळेस बघा तुमचे जर मित्र किंवा मैत्रिणी पडले तर तेव्हा त्यांना लागत असते किंवा जखम होत असते, हाताला लागतं किंवा पायाला लागत असतं. मग अशा वेळेस बघा, तेव्हा त्यांच्या जवळ जाऊ नका, तुम्हालाही लागेल असे कोणी सांगते का, तर नाही. याचं उत्तर काय येणार, नाही. म्हणजे आता आपल्या मित्राला लागलं म्हणजे त्याला काही लगेच वेगळा असा मोठा रोग झाला का, तर नाही. हा काय संसर्गजन्य रोग नाही. म्हणून त्याच्या जवळ आपण गेलो, त्याला प्रथमोपचार केला, त्यानंतर त्याला व्यवस्थित जी मलम वगैरे असेल जखमीवरचा जर तो लावला तर त्यामुळे काय आपल्याला रोग होणार नाही. म्हणजे हे जे आपले सिच्युएशन दिलेले आहे तर यामध्ये आपल्याला घाबरून जायचं नाही, उलट आपल्या मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्यांना नक्कीच आपल्याला मदत करायची आहे. त्यानंतर बघा दुसरी एक सिच्युएशन आपल्याला सांगितलेली आहे, आईचे डोके दुखत आहे, तिच्या जवळ गेलात तर तुमचेही डोके दुखू लागेल असे होते का. तर बघा, आता आपल्या आईचं डोकं दुखतंय, मग अशा वेळेस तिच्यापासून लांब राहणे ही योग्य असेल का, तर नाही. कारण डोके दुखणे जो हा आजार आहे तर तो संसर्गजन्य रोग नाही. म्हणून याचं उत्तर काय येणार नाही. मग आपल्याला असं कोणी सांगतं का की आपल्या आईचं डोकं दुखतंय मग तिच्या शेजारी राहायचं नाही, बसायचं नाही किंवा तिच्या संपर्कात यायचं नाही, असं आपल्याला कोणीच सांगत नाही. कारण डोके दुखणे हा काय आहे, संसर्गजन्य रोग नाही, त्यामुळे त्यापासून घाबरायची काही गरज नसते. म्हणून आपल्याला असं कोणी सांगत नाही की आपल्या आईचं डोकं दुखतंय म्हणून तिच्याजवळ बसू नका, असं कोणी सांगतं का, तर नाही. त्यानंतर बघा अजून काही सांगितलेलं आहे का. बघा, या ठिकाणी या चित्र तुम्ही बघू शकता, ही मुलगी जी आहे तर तिच्या पायाला इथे लागलेला आहे, मग तिच्याजवळ तिच्यापासून लांब राहणे ही योग्य असेल का, तर नाही. त्यानंतर ही एक आई दिलेली आहे, एका विद्यार्थ्याची आई, तर यांचं डोकं दुखतं आहे, मग तिच्याजवळ थांबणं योग्य असेल का, तर नक्कीच योग्य असणार आहे. ते काही संसर्गजन्य रोग नाही का लगेच आपल्याला पण होणार, त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहणे ही योग्य असेल का, तर नसणार. त्यानंतर पुढची एक आपल्याला सिच्युएशन दिलेली आहे. तर बघा, आजारी व्यक्तीच्या जवळ जाऊ नका, त्यांनी वापरलेल्या भांड्यांतून जेवू नका किंवा पाणी पिऊ नका, त्यांचे रुमाल, टॉवेल, कपडे वापरू नका असे केव्हा सांगितले जाते. बघा, आजारी व्यक्तीच्या जवळ जेव्हा व्यक्ती आजारी पडते, नेमकी तो आजार कोणता आहे, जर तो संसर्गजन्य आजार असेल तर नक्कीच आपल्याला काय सांगतात की त्यांच्या जवळ जाऊ नका, त्यांनी वापरलेले जे भांडे आहेत त्या भांड्यांमध्ये जे जेवत असतात तर ते भांडे आपल्याला वापरायला लावत नाही. तसेच पाणी जे ते कोण एखाद्या भांड्यातून पाणी पित असेल तर त्या भांडे जे आहे तर ते आपल्याला वापरायला नाही सांगते. मग हे सिच्युएशन कधी येत असते, तर जेव्हा जो आजारी व्यक्तीचा रोग जो आहे तर तो संसर्गजन्य रोग असेल तर त्यावेळेस आपल्याला अशा व्यक्तींपासून लांब राहायला आपल्याला सांगत असतात. त्यांचे टॉवेल असेल, कपडे असेल तर ते वापरायला लावत नाही. तर हे असे केव्हा सांगितले जाते, तर जेव्हा संसर्गजन्य रोग असतो, संसर्गजन्य रोग जेव्हा त्या व्यक्तीला होतो तर अशा वेळेस आपल्याला त्या व्यक्तीपासून दूर राहायला सांगितले जाते. त्यानंतर बघा, मग अशामुळे जे संसर्गजन्य रोग नेमकी कशाला म्हणायचं, कोणकोणते रोग त्यामध्ये येत असतात, तर हेच आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे, जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे तर ते आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. तसेच संसर्गजन्य जर रोग झाला तर त्यावर मात कशा प्रकारे करायची, तर हे पण आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर आपला पहिलाच घटक आहे संसर्गजन्य रोग. तर संसर्गजन्य रोग कशाला म्हणायचं पहिलं बघूयात.
आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही, परंतु फ्ल्यू असेल, पडसं असेल, नायटा, खिरूज, खरूज असेल, कांजण्या असेल, गोवर आहे, अशा काही आजारांच्या बाबतीत रोगांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते. अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. बघा, आपल्या आईचा हात भाजला तर हा काय भाजणे किंवा तिला जखम होणे हा काही संसर्गजन्य रोग नाही, म्हणून त्यांच्यापासून दूर राहणे आपल्याला सांगत नाही. तसेच आजोबांची आपली पाठ दुखत असेल किंवा इतर आपले चुलते काका असतील किंवा रिलेटिव्ह जे असतील तर त्यांची पाठ दुखत असेल तर त्यांच्यापासून लांब राहायला लावतात का आपल्याला? नाही. परंतु एखाद्या व्यक्तीला जर फ्ल्यू रोग झाला किंवा पडसे झाला, नायटा झाला, खरूज झाला किंवा कांजण्या असतील, गोवर असतील, अशा काही आजार जर त्या व्यक्तीला याच्यापैकी कोणताही एखादा रोग जरी झालेला असेल तर त्या व्यक्तींपासून आपल्याला दूर राहण्यासाठी सांगत असतात. कारण फ्ल्यू असेल, पडसं असेल, नायटा असेल, खिरूज असेल, कांजण्या असेल, गोवर असेल, हे काय आहे तर हे संसर्गजन्य रोग आहे, म्हणून यांच्यापासून आपल्याला दूर राहण्यासाठी सांगितलं जातं, जेणेकरून तुम्हाला पण त्या रोगाचा शिरकाव होणार नाही तुमच्या शरीरामध्ये, तुम्ही पण त्या संसर्गजन्य तुम्हाला रोग होणार नाही, म्हणून आपण त्यासाठी बचाव केला पाहिजे. मग असे जे व्यक्तींना जर झालेलं असेल त्यांच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. अशा रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते. अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणत असतात. तर बघा, जर तुम्हाला प्रश्न आला तर संसर्गजन्य रोग कशाला म्हणायचं, तर त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते, अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. संसर्गजन्य रोग कोणकोणते आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. फ्ल्यू असेल, पडसं असेल, नायटा, खिरूज, कांजण्या, गोवर, अशा प्रकारचे हे जे आजार आहेत तर हे कोणते आहेत? संसर्गजन्य रोग आहेत. त्यानंतर बघा, आता पुढील माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा, असे रोग कशामुळे होतात? हे जे रोग आहेत तर बघा, दूषित हवा असेल, दूषित पाणी असेल, दूषित अन्न जर आपण ग्रहण केलं तर त्यामुळे आपल्याला असे रोग होऊ शकतात. या रोगांपासून आपला बचाव करण्यासाठी किंवा या रोगांपासून लांब राहण्यासाठी स्वच्छ पाणी पिलं पाहिजे. तसेच आपली जी हवा जी आहे तर ती एखाद्या व्यक्तीला जर आजार असेल त्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याचे रोगजंतू जे आहेत तर ते आपल्यापर्यंत आले नाही पाहिजे. तसेच बघा, आता हवा जर दूषित असेल तर अशा वेळेस आपल्या चेहऱ्याला जे आहे तर ती मास्क असतात तर ते मास्कचा उपयोग केला पाहिजे, किंवा कापडाची जी पट्टी भेटत असते तर ती जरी वापरली तर नक्कीच आपल्याला संसर्गजन्य रोगापासून आपला बचाव होणार आहे. तर बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. हे जे रोग आहे, संसर्गजन्य रोग जे आहे तर ते कशामुळे होत असतात? तर सूक्ष्मजीवांमुळे होत असतात. मग अशा रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हणतात. बघा, जे रोग होत असतात, ज्या सूक्ष्मजीवांमुळे आपल्याला रोग होत असतात, असे जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांना आपण काय म्हणत असतो? रोगजंतू असे म्हणत असतो. तर तुम्हाला विचारलं रोगजंतू कशाला म्हणायचं, तर त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात, अशा रोगाला कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीवांना आपण रोगजंतू असे म्हणत असतो. तर या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे तर तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा, पुढे माहिती दिलेली आहे. प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत ठरतो. म्हणजे जसं जसं वेगळा आजार येत असतो किंवा रोग येत असतो तर त्याला वेगवेगळा जो रोगजंतू आहे तर त्या कारणीभूत ठरत असतो. जसे की आपल्याला या ठिकाणी काही बघा, या ठिकाणी फ्ल्यू असेल, पडसा असेल, फ्ल्यूसाठी वेगळा रोगजंतू असतो. तसेच पडसे जर एखाद्या व्यक्तीला झालं तर त्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये वेगळा रोगजंतू असतो. मग हे रोगजंतू काय आहे तर एक सूक्ष्मजीवच असतात की त्यामुळे आपल्याला रोग होत असतो. तसेच नायटाचा पण रोगजंतू वेगळा असतो, खिरोजचा पण वेगळा, कांजऱ्यांचा पण वेगळा आणि गोवरचा पण वेगवेगळा आपल्याला रोगजंतू बघायला भेटत असतो. त्यानंतर बघा, प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत असतो हे आपल्याला यामध्ये कळून येतं.
तसेच बघा, शरीरात एखाद्या रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले की रोग होतो. बघा, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर रोगजंतूचा शिरकाव झाला आणि ते जर एखादा रोगजंतू जर शरीरात गेला, त्यापासून अनेक रोगजंतू जर तयार झाले, तर त्यामुळे काय होत असतो, आपल्याला रोग होत असतो. रोग कशा प्रकारे होतो हे तुम्हाला समजलंच असेल. एक जरी आपल्या शरीरात रोगजंतू गेला, तर त्यामुळे आपलं काय होतं, तर एक रोगजंतू गेला, त्यापासून अनेक रोगजंतू तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला रोग होत असतो. त्यानंतर बघा, एखाद्याला झालेला रोग दुसऱ्याला कसा होतो. बघा, या ठिकाणी जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हा खूप महत्वाचा आहे. आता एखाद्या व्यक्तीला रोग झाला, तो त्याच्यामुळे आपल्याला होईल हे कशा प्रकारे होत असतं. तर बघा, एखाद्याला पडसे झाले असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंक खोकल्यातून हवेत मिसळतात. बघा, आता जो हा रोग आहे पडसे, एखाद्या व्यक्तीला जर पडसे झालं, तर तो जेव्हा शिंकतो किंवा खोकतो, तर त्यामुळे काय होतं, तो पडसेचे जे रोगजंतू आहे तर ते हवेत जातात. हवेत गेल्यानंतर ती हवा जी आहे तर ती दूषित होत असते आणि जर त्या सानिध्यात जर एखादे बाकीचे व्यक्ती जर आले, तर त्यांना पण काय होणार आहे, पडसे होणार आहे. म्हणजे ज्यांना पडसं झालेलं असेल, त्यांची शिंक असेल, खोकला असेल, तर ते खोकल्याच्या माध्यमातून किंवा खोकल्यामुळे तसेच शिंकामुळे त्यांना इतरांना पण हा रोग होऊ शकतो. ते रोगजंतू दुसऱ्यांच्या शरीरात गेले की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते. बघा, तर मग पडसे कशा प्रकारे होतं, तर शिंक किंवा खोकण्यातून जर एखादा व्यक्ती जर आजारी आहे, एखाद्या व्यक्तीला जर पडसे झालेला आहे, तो जर शिंकला किंवा खोकला, तर त्याचे जे रोगजंतू आहे तर ते हवेमध्ये मिसळतात. मिसळल्यानंतर त्या सानिध्यात जर एखादी व्यक्ती आले किंवा बाकीचे जर व्यक्ती आले, तर त्यांना पण पडसे होत असतात. तर अशा प्रकारे जो रोग आहे तर तो रोग पसरत असतो. यालाच आपण काय म्हणत असतो, रोग प्रसार असे म्हणत असतो. बघा, ते रोगजंतू दुसऱ्याच्या शरीरात गेले की या ठिकाणी आपण रोग प्रसार कशाला म्हणायचं आपल्याला हे बघायचं आहे. तर बघा, रोगजंतू दुसऱ्याच्या शरीरात म्हणजे या ठिकाणी बघा, एखाद्याला पडसे झाले किंवा पडसे असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंक खोकल्यातून हवेत मिसळतात. ते रोगजंतू दुसऱ्याच्या शरीरात गेले की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते. यालाच काय म्हणतात, रोग प्रसार म्हणत असतात. मग रोग प्रसाराची जी जर तुम्हाला प्रश्न आला, रोग प्रसार कशाला म्हणायचं, तर त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा, टायफॉइडग्रस्त व्यक्तीकडून टायफॉइडचे विषम ज्वरांचे रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉइडचा प्रसार होतो. तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर एखाद्या व्यक्तीला जर टायफॉइड झाला, तर टायफॉइडचे जे विषम ज्वर रोगजंतू, त्याला आपण रोगजंतू म्हणत असतो, विषम ज्वराचे जे रोगजंतू आहेत तर ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्यांना पण टायफॉइड होऊ शकतो. म्हणजेच टायफॉइड जो आहे तर तो आपला काय आहे, तर संसर्गजन्य रोग आहे. त्यानंतर आपल्याला पुढील घटक जो शिकायचा आहे, रोग प्रसार. पुढील आपला घटक कोणता आहे, रोग प्रसार. आता रोग कशा प्रकारे पसरत असतो तर हे आपल्याला बघायचं आहे. रोगाचा प्रसार कोणकोणत्या पद्धतीने होतो. आता रोगाचा प्रसार जो आहे तर आपल्याला तो हवा असेल, हवेमार्फत, त्यानंतर पाणी मार्फत, त्यानंतर बघा अन्न असेल, अन्नामार्फत, तर आपला काय होत असतो, रोगाचा प्रसार होत असतो हवेमार्फत, अन्नामार्फत, पाण्यामार्फत व इतर. जर आपण जो रोगग्रस्त व्यक्ती आहे तर त्याच्या सानिध्यात जर आलो आपण, तर नक्कीच आपल्याला पण रोग होत असतो. तर बघा, हे फक्त जे संसर्गजन्य रोग आहे तर यांनाच हे अप्लाय होत असतं. बाकीचे जे काय आजार आहे, आता डोकं दुखणं, हा काही संसर्गजन्य रोग नाही. अशा वेळेस त्या व्यक्तीपासून लांब राहणे हे योग्य नसणार आहे. तर हवेमार्फत बघा, आपल्याला पहिले शिकायचं आहे हवेमार्फत मग रोग प्रसार कशा प्रकारे होतो, तर हे आता शिकूयात. बघा, फ्लू सारख्या रोगांचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात. बघा, एखाद्या व्यक्तीला जर फ्लू हा रोग झाला, तर रोगाचे जंतू जे आहेत रोगांच्या थुंकीमध्ये, बघा, जर एखाद्याला फ्लू झाला तर त्याची जर थुंकी
त्याच्या थुंकीमध्ये काय असतात तर हे रोगजंतू असतात. रोग्याने थुंकल्याने, खोकल्याने किंवा शिंकल्याने हे हवेत पसरतात. बघा, जेव्हा फ्लू झालेला जो व्यक्ती आहे, जर त्याने शिंकला किंवा किंवा खोकल्याने किंवा थुंकल्याने त्याचे जे रोगजंतू आहेत तर ते हवेत पसरत असतात. आसपासच्या लोकांच्या शरीरात हे जंतू श्वासावाटे शिरतात. मग बघा, मग अशा प्रकारे आपल्या हवेमार्फत हा रोग प्रसार होत असतो. मग त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. फ्लू हा रोग जो आहे तर तो झालेला व्यक्ती जो आहे जर तो थुंकला, खोकला किंवा शिंकला तर त्यामार्फत जे रोगजंतू आहे त्याच्या शरीराबाहेर जातात. मग अशा वेळेस जी हवा आहे तर ती हवा दूषित होते. मग त्या संपर्कात जे जे लोक येत असतात तर त्यांच्या शरीरात हे जंतू जातात, श्वासावाटे जातात. श्वासावाटे गेल्यानंतर त्यांना पण हा रोग होऊ शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी बघा, उघड्यावर थुंकू नका किंवा खोकू नका. बघा, हा व्यक्ती जो आहे तर या ठिकाणी तो थुकत आहे, तर मग हे योग्य असेल का? नाही. तसेच बघा, ही व्यक्ती खोकत आहे तर खोकताना आपल्या तोंडावर रुमाल ठेवला पाहिजे. म्हणजेच आपल्यामुळे इतरांना पण तो रोग होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे जर हवेत मार्फत हा रोग पसरणार नाही. म्हणजे उघड्यावर थुंकणे म्हणा किंवा खोकताना रुमाल न वापरणे यामुळे काय होणार आहे, हवेमार्फत रोगाचा प्रसार होत असतो. म्हणून आपण खोकताना रुमाल आपल्या तोंडावर ठेवला पाहिजे. तर बघा, हवे वाटे छातीच्या व घशाच्या रोगांचा प्रसार होतो. बघा, आता हवे वाटे कोणकोणते रोग होणार आहे? छातीचा रोग होतो, तसेच आपला जो घसा आहे, आपली छाती असेल आणि घसा आहे तर ह्या घशाचे रोग आपल्याला होत असतात. आता मग कोणकोणते आहेत छातीचे कोणकोणते रोग, घशाचे कोणकोणते रोग? आपल्या उदाहरणार्थ त्यांनी दिलेला आहे. क्षय असेल, स्वाईन फ्लू आहे तर हे काय आहे तर आपले हवे वाटे होणारे रोग आहेत. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना तोंडावर किंवा नाकावर रुमाल धरला पाहिजे. तर मग आपण जेव्हा खोकत असतो, इतर वेळेस आपल्याला आजार असो किंवा नसो, मग अशा वेळेस काय करायचं आहे, खोकताना आपला जो खिशातले रुमाल जो आहे तर तो रुमाल तोंडावर ठेवला पाहिजे, जेणेकरून आपले जे रोगजंतू आहे, आपल्या शरीरातले जे रोगजंतू आहे ते इतरांना आजारी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला पुढे आता शिकायचं आहे. आपण हवे वाटे आपण शिकलेलो आहोत, हवेमार्फत कशा प्रकारे रोग प्रसार होतो. आता दुसरा बघायचा आहे, पाण्यामार्फत कशा प्रकारे रोग प्रसार होत असतो. तर या ठिकाणी बघा, पाणवठे दूषित होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. बघा, हे पाणवठे दिलेले आहे. पाणवठे म्हणजे काय? हा एक पाण्याचा स्रोत आहे. मग या ठिकाणी बघा, आपण काय करतोय, तेच म्हशी धुवत असतो. मग त्यांचे जे रोगजंतू आहेत, मग हा व्यक्ती पाणी भरताय, मग याच्या पाण्यात जाणार. मग हे रोगजंतू या नदीतलं जर पाणी आपण पिण्यासाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी वापरलं तर ते रोगजंतू आपल्या शरीरामध्ये शिरकाव करू शकतो व आपल्याला पण आजारी होऊ शकतो. तसेच बघा, या महिला आहे तर या ठिकाणी ते धुणं धुवत आहे, या बादलीत तुम्हाला दिसत असेल. मग त्याचं जे खराब पाणी आहे तर ते पण नदीतच जात आहे, त्यामुळे काय होऊ शकतो, रोग प्रसार होऊ शकतो. तसेच बघा, अजून काय दिसतंय का या ठिकाणी? तसेच हे बघा, हे बालक जे आहे तर ते पाण्यात उड्या मारतात, मग यांना पण रोग प्रसार होणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी हा माणूस शौचालयाला बसत आहे, मग ती जी विष्ठा असेल, मग ती घाण असेल तर ती पण नदीतच जाणार आहे, पण ते पाणी पण प्रदूषित होणार आहे. मग अशामुळे पाण्यामार्फत रोग प्रसार कसा होऊ शकतो तर हे आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यामध्ये बघा, आता दुसरा जो प्रकार आहे बघा, पाण्यामार्फत रोग प्रसार कसा होतो तर हे आता बघूयात. वरील चित्रात कोणकोणती कामे चालू असलेली दिसत आहे? तर वरील मध्ये एक जो या ठिकाणी बघा, या दोन महिला जे आहे तर ते धुणं धुवत आहे. हा माणूस जो आहे तर तो शौचालयाला इथे बसणार आहे, या ठिकाणी त्याचा डबा दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी मुले पोहत आहेत. त्यानंतर येथे एक माणूस जो आहे तर त्याचे जनावर जे आहेत, म्हशी असतील तर तो म्हशी धुवत आहे. एक व्यक्ती पाणी घरी नेत आहे हांड्यामार्फत किंवा माठामार्फत. त्यानंतर बघा, अजून काही व्यक्ती इकडे गोधड्या धुतलेल्या आहेत, त्याचं पाणी पण या नदी पात्रात किंवा
पाणवठ्यामध्ये जात आहे. तर याचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. वरील चित्रात कोणकोणती कामे चालू आहे म्हणजे कामे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा टायफॉइड असेल, कॉलरा आहे, जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच कावीळचे जंतू रोगाच्या विष्ठेमध्ये असतात. बघा, टायफॉइड झाले, एखाद्या व्यक्तीला जर टायफॉइड झालेला असेल, कॉलरा झालेला असेल, जुलाबासारख्या आतड्यांचे रोगजंतू जर झालेले असेल, तसेच कावीळ झालेले असेल, तर असे जे रोग झालेले व्यक्ती जे आहेत तर त्यांच्या विष्ठेमध्ये हे रोगजंतू असतात. मग या ठिकाणी आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे हा माणूस काय करत आहे, येथे शौचालयाला बसणार आहे. तर मग याची विष्ठेमार्फत हा रोग प्रसार सर्वांना होणार आहे. त्यामध्ये बघा, हे कपडे धुतात, हे कपडे धुतल्यामुळे ते पाण्यामध्ये धुतल्यामुळे त्याच्यात पण रोगजंतूचा शिरकाव होत असतो. तसेच या माणूस पाणी भरत आहे, याच्या पण माठामध्ये हे रोगजंतू जाणार आहे. हे जनावर पण आजारी पडू शकतात. तसेच हे बालक दिसत आहे पाण्यात उडी मारत आहे, तो पण आजारी पडू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की पाण्यामार्फत हे रोगजंतू काय होणार आहे, पसरणार आहे. तर बघा, ही विष्ठा बघा पाण्यात मिसळली की हे रोगजंतू ही पाण्यात शिरकाव करतात. आपण बघितलेला आहे वरती जो फोटोमध्ये जो माणूस दिलेला आहे तर तो शौचालयाला बसणार आहे. मग त्याच्या विष्ठेमार्फत हे रोगजंतू होऊ शकतात. मग कोणकोणते होऊ शकतात त्याच्या विष्ठेमार्फत? टायफॉइड असेल, कॉलरा असेल, जुलाब सारखे रोग असतील, तसेच कावीळ असेल. हे रोगजंतू कशामुळे होतात तर विष्ठेच्या जर ती पाण्यात मिसळली तर आपल्याला हे रोगजंतू होऊ शकतात. अशा रोगजंतूचे दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे रोगजंतू पाणी पिणाऱ्यांच्या आतड्यात जातात आणि रोगाची लागण होत असते. बघा, मग हे रोगजंतू मग हे दूषित पाणी जे आहे तर ते आपण प्यायला वापरलं किंवा भाजी बनवताना किंवा अन्नपदार्थ बनवताना जर ते आपण पाणी वापरलं तर ते आपल्या शरीरात जाणार, आतड्यात गेल्यानंतर मग त्याच्या मार्फत आपल्याला रोगाची लागण होत असते. मग असा रोग प्रसार जो आहे जर टाळायचा असेल तर पाणवठ्यावर, आता जो पाणवठा आहे म्हणजे नदी, ओहळ असेल किंवा इतर काही पाणवठे असतील तर त्याच्यावर आंघोळ करणे, कपडे धुणे, नदीकाठी शौचासाठी बसणे इत्यादी गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. तर बघा, आता त्या ठिकाणी आंघोळ करणारे काही व्यक्ती दिसले आपल्याला, त्यानंतर कपडे धुणार त्या महिला होता, नदीकाठी शौचालयाला बसणारे काही व्यक्ती पण दिसलेला आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण टाळल्या पाहिजे, जेणेकरून पाण्यामार्फत जे रोग प्रसार होणार आहे तर ते नक्कीच आपल्याला टाळता येतील. आता आपण पाण्यामार्फत कशा प्रकारे रोग प्रसार होतो तर ते आपण बघितलेलं आहे. आता पुढील प्रकार बघूयात, अन्न पदार्थामार्फत रोग प्रसार कसा होतो. बघा, या ठिकाणी अन्न पदार्थामार्फत रोग प्रसार, तर हा आता प्रकार आपण बघूयात. मग नेमकी अन्न पदार्थामार्फत रोग प्रसार कसा होतो तर खालील चित्रात काय काय दिसते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी बघा, येथे काही पदार्थ दिलेले आहे, समोसा असेल किंवा वडापाव असतील. या ठिकाणी बघा तुम्हाला माश्या दिसत आहे, बारीक बारीक बारीक, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. तसेच खाली अन्नपदार्थ आहे, पण हे अन्नपदार्थ जे आहे तर तेच आपल्याला झाकलेले दिसतात का तर नाही. हे जर अन्नपदार्थ उघडे असतील तर यांच्या माश्या बसणार. या माश्या ज्या आहेत तर त्या आजारी व्यक्तींच्या सानिध्यात येऊन जर त्या अन्नपदार्थावर बसल्या तर नक्कीच आपल्याला पण आजार होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे स्वच्छता जी आहे तर ती आपल्याला स्वच्छता दिसून नाही येत. तर आपल्याला काय माहिती दिलेली आहे बघूयात. एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. बघा, एखाद्या समारंभात गेले आणि जर ते अन्न जे आहे तर ते दूषित असेल. आता अन्न दूषित कशा प्रकारे होणार आहे, एक तर जे पाणी जे आहे तर ते पाणी व्यवस्थित वापरलं नसेल किंवा मग ते उघड्यावर जर अन्न पदार्थ असेल आणि त्याच्यावर जर माशा असतील किंवा इतर जे कीटक असतील तर त्याच्यावर जर ते बसले तर ते खूप आजारी व्यक्ती असतील किंवा इतर खराब ठिकाणी बसतात. मग त्या ठिकाणाहून जर आपल्या अन्नावर बसले तर नक्कीच आपल्याला अन्नामार्फत तो रोग प्रसार होणार आहे. मग तुम्ही ऐकलंच असेल खूप वेळा की एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने आपल्याला काय काय होऊ शकतं तर
अन्नामार्फत रोगप्रसार कसा होतो, तर ते जे दूषित अन्न आहे तर ते दूषित अन्नामुळे आपल्याला काय काय होणार आहे, गॅस्ट्रो असेल किंवा जुलाब आहे तर यांसारखे आपल्याला आजार होत असतात. तुम्ही हे ऐकलंच असेल. म्हणजेच अन्न पदार्थावाटे रोगप्रसार होतो. म्हणजेच जसं हवेमार्फत आपल्याला रोगप्रसार होतो हे आपल्याला माहित आहे, तशाच प्रकारे पाण्यामार्फत होतात, तसेच अन्न पदार्थ वाटे रोगप्रसार होतात हे पण आपण आपल्याला या मार्फत कळत आहेत. यालाच अन्नातून विषबाधा असे म्हणत असतात. बघा, अन्नातून विषबाधा कशाला म्हणायचं, जर तुम्हाला अन्न पदार्थामार्फत जर गॅस्ट्रो असेल, जुलाबासारखे असे काही रोग झाले किंवा म्हणजे अन्न दूषित आहे, अन्न पदार्थावाटे रोगप्रसार जर झाला तर याला तुम्ही काय म्हणणार, अन्नातून विषबाधा असे म्हणणार. त्यानंतर बघा उघड्यावरील आपल्याला जेवणाची पंगत या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. उघड्यावर जेवण आहे, या ठिकाणी झाकलेलं नाही, त्यामुळे बघा हा भात असेल, इथे काही पदार्थ असतील अन्नाचे, त्या ठिकाणी बघा इथे जनावर बांधलेले आहेत. मग या ठिकाणच्या ज्या माशा आहेत तर त्या माशा जर आपल्या अन्न पदार्थावर बसल्या तर ते अन्न पदार्थ दूषित होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जुलाब असतील, गॅस्ट्रो सारखे आपल्याला आजार होतील. म्हणजेच अन्न पदार्थामार्फत आपल्याला रोगप्रसार होऊ शकतो. या चित्रातून किंवा ह्या फोटोमधून आपल्याला समजत आहे. या ठिकाणी आपल्याला उघड्यावरील जेवणाची जी पंगत आहे तर ती पंगत दाखवलेली आहे. बघा, त्यामध्ये बघा माशा घाणीवर बसतात. बघा, ह्या ज्या माशा आहेत तर ह्या माशा घाणीवर बसतात. त्या बसल्यानंतर बघा रोगग्रस्त माणसाच्या विष्ठेवर माशा बसल्या की त्यांच्या पायांना आणि शरीराच्या विष्ठेतून रोगजंतू चिटकतात. आता या माशा जे आहेत तर त्यांच्या विष्ठेवर जर बसले किंवा इतर ठिकाणी घाणीवर माशा बसत असतात, मग तिच्या पायानं जे आहे तर हे रोगजंतू चिकटत असतात. चिकटल्यानंतर परत ते आपल्या अन्न पदार्थावर जर बसले तर ते रोगजंतू जे आहे तर ते आपल्या अन्नामध्ये मिसळत असतात. मग त्यामार्फत आपल्याला अन्न पदार्थामार्फत रोगप्रसार होत असतो व आपण आजारी पडत असतो. तर बघा, याच माशा खाद्यपदार्थावर बसतात आणि ते रोगजंतू त्या पदार्थामध्ये जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ले की खाणाऱ्याच्या शरीरात रोगजंतू शिरतात आणि रोगाची लागण होते. म्हणूनच अन्न नेहमी झाकून ठेवणे महत्वाचे असते. बघा, आता मग या अन्नपदार्थामार्फत रोग प्रसार होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे अन्नपदार्थ आहे तर ते व्यवस्थित झाकून ठेवले पाहिजे. तसेच बघा आपण अन्न खाताना हात जे आहे तर ते हात स्वच्छ पण धुतले पाहिजे, जेणेकरून अन्न पदार्थामार्फत रोग प्रसार होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला खालील चित्रामध्ये ते दाखवलेलं आहे. अन्न पदार्थामार्फत रोग प्रसार होऊ नये यासाठी बघा जे अन्न जे आहे तर ते अन्न आपल्याला झाकून ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते माशा असतील किंवा इतर जे काही कीटक असतील तर त्यावर बसणार नाही व रोग प्रसार होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी हात धुतात. बघा, आपण जर शौचालयाला जाऊन आलो जर आपण हात नाही धुतले तर त्या मार्फत सुद्धा रोग प्रसार होऊ शकतो किंवा जे रोगजंतू आहे तर ते अन्न पदार्थामध्ये मिसळू शकतात. पण आपण कुठं शौचालयाला गेलो असो किंवा बाहेरून आलो तर नक्कीच आपण हात जे आहे तर ते व्यवस्थित साबणाने किंवा एखाद्या हँडवॉशने जर आपण हात धुतले तर नक्कीच अन्नामार्फत रोग प्रसार होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. तर बघा, खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना बघा ते हाताळले जातात. एखाद्या माणसाला आतड्याच्या रोग झालेला असेल आणि शौचानंतर त्याने हात स्वच्छ धुतले नसतील तर खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिकटलेले रोगजंतू अन्नपदार्थात जातात. असे अन्नपदार्थ रोग प्रसारास कारणीभूत ठरतात. म्हणून असे खाद्यपदार्थ जे आहेत ते खाऊ नयेत. बघा, सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणे हे आरोग्यासाठी लाभदायक असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर आतड्याचा रोग झालेला असेल किंवा त्याला जुलाब जर झालेले असेल, म्हणजे एक प्रकारे आजारच म्हणूयात, आतड्यांचा जर रोग झालेला असेल, तो जर शौचालयाला गेल्यानंतर बघा त्यांनी जर हातच धुतले नाही, व्यवस्थित स्वच्छ हात धुतले नाही, तसंच त्यांनी अन्नपदार्थ वाढताना किंवा इतरांना देताना जर तो अन्नपदार्थाच्या सानिध्यात आला तर त्याच्या हातावरचे जे रोगजंतू आहेत ते रोगजंतू त्या अन्नावर जातील व अन्नावर गेल्यानंतर ते
आपण जर अन्न ते ग्रहण केलं तर आपल्याला ते रोगजंतू जे आहे तर ते आपल्या शरीरात पण जाणार आहे. मग त्यामुळे आपल्याला अन्न पदार्थामार्फत रोग प्रसार होऊ शकतो. तर बघा, सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणे हे आरोग्यासाठी काय आहे, लाभदायक आहे. म्हणून असे जर माणसं जर स्वच्छता ठेवत नसतील तर मग यांच्या हातातून जे अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ खाऊ नये, जेणेकरून आपल्याला रोग प्रसार होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणे हे आरोग्यासाठी काय असणार आहे, लाभदायक असणार आहे. मग स्वच्छ हात धुतले तर नक्कीच आपण याच्यावर रोगाला प्रतिकार करू शकतो. म्हणजे जो रोग प्रसार होणार आहे, संसर्गजन्य जे रोग पसरत असतात तर त्यासाठी आपण थांबवू शकतो. म्हणजे सर्व ठिकाणी स्वच्छता पाळलीच पाहिजे, याच्यातून आपल्याला एवढं समजत आहे. त्यानंतर बघा, सांगा पाहू, घरातील अन्नपदार्थ धूळ माशा बसू नयेत म्हणून काय कराल. बघा, घरात जे अन्नपदार्थ आहे तर ते त्याच्यावर धूळ किंवा माशा बसू नये त्यासाठी आपण व्यवस्थित ते झाकून ठेवले पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर काहीतरी झाकण म्हणून एखादी वस्तू ठेवली पाहिजे. त्यामुळे जे माशा आहे तर त्यामध्ये जाणार नाही किंवा धूळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. तर यामध्ये बघा काय काय सांगितलेलं आहे बघूयात. अन्नपदार्थ आहे तर ते अन्नपदार्थ झाकून ठेवल्यामुळे त्यावर माशा बसू शकत नाहीत. आसपासचा कचरा धूळ अन्नात मिसळत नाही, त्यामुळे रोगजंतू अन्नात शिरण्याचा धोका टळतो आणि अन्नाद्वारे होणारा रोग प्रसार जो आहे तर प्रतिबंध होत असतो. बघा, जे अन्नपदार्थ आहे आपण जर ते झाकून ठेवलं तर त्यावर माशा पण बसणार नाही आणि आसपासची जी धूळ जर असेल तर ती धूळ पण त्याच्यावर जाणार नाही. म्हणजेच त्या माशांमार्फत पण रोगजंतू येणार नाही आणि कचरा धूळ यांमुळे सुद्धा रोगजंतू आपल्या अन्नामध्ये मिसळणार नाही. यामुळे अन्नाद्वारे होणाऱ्या रोग प्रसारात आपण प्रतिबंध करू शकतो. अशा प्रकारे जे आपण अन्नपदार्थ खात आहोत तर ते व्यवस्थित झाकून ठेवले पाहिजे आणि आपल्या शरीरामध्ये जे रोगजंतू आहेत तर ते रोगजंतू गेले नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला पुढील जो घटक शिकायचा आहे, कीटकांमार्फत रोग प्रसार. आता आपण कोणकोणते घटक शिकलेलो आहोत, हवेमार्फत रोग प्रसार, पाण्यामार्फत रोग प्रसार, त्यानंतर अन्नामार्फत रोग प्रसार कशा प्रकारे होतो हे आपण शिकलेलो आहोत. आता पुढील जो चौथा प्रकार आहे तर कीटकांमार्फत रोग प्रसार कशा प्रकारे होतो तर ते आता बघूयात. विशिष्ट डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण होते, हे तुम्हाला माहीत असेल. हिवताप झालेल्या रोगास विशिष्ट डास चावला की रोगाच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासाच्या शरीरात प्रवेश करतात. हा डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होत असते. डास पिसवांसारख्या कीटकांमुळे रोग प्रसार होतो, म्हणूनच अशा कीटकांची पैदास रोखली पाहिजे. बघा, तर बघा, एखादा विशिष्ट जो डास असतो तो जर डास आपल्याला जर चावला तर त्यामुळे हिवतापाची लागण होत असते. हिवताप म्हणजे काय, मलेरिया सारख्या रोगांची आपल्याला लागण होत असते, हे तुम्हाला माहीतच आहे. मग ही कीटकांमार्फत रोग प्रसार यामार्फत कशा प्रकारे होतो. आता समजा एक व्यक्ती आजारी आहे, त्याला म्हणजेच हिवताप झालेला असेल किंवा मलेरिया झालेला असेल. ओके, तर जर एखादा डास किंवा तो कीटक जो आहे तर त्या माणसाला चावल्यानंतर त्याच्या रक्तामध्ये जे काय आहे तर ते रोगजंतू आहे, तर ते रोगजंतू कोणात येणार, डास चावल्यानंतर तो रक्त शोषत असतो, पण त्या रक्तात मार्फत ते रोगजंतू डासाच्या शरीरामध्ये येतात. डासाच्या शरीरात आल्यानंतर तो काय करणार आहे, डास परत इतर जे काही व्यक्ती आहेत, निरोगी व्यक्ती असतील किंवा आजारी व्यक्ती असतील, त्यांच्या शरीरावर बसणार व परत तो चावणार. मग तो डास परत एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरावर जर तो चावला तर मग त्याच्या शरीरातलं जे रक्त आहे त्यामध्ये जे रोगजंतू होतात मग ते डासांमध्ये आले, डासांमधून परत ते कोणाला येणार, निरोगी व्यक्तीच्या शरीरात येणार. मग अशामुळे कीटकांमार्फत हा रोग प्रसार होत असतो. तर बघा, मग हे डास पिसवांसारखे कीटकांमुळे काय होत असतो, आपल्याला रोग प्रसार होत असतो.
म्हणूनच अशा कीटकांची जी पैदास आहे तर ती पैदास रोखली पाहिजे. मग ही कीटक कुठे नेमकी तयार होत असतात, त्यांचे पैदास कुठे होत असते, तर मग ज्या ठिकाणी जी पैदास होत असते तर त्यासाठी जिवंत होण्या अगोदरच त्यांना मारलं पाहिजे किंवा त्यांची पैदास रोखली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कीटकांमार्फत रोग प्रसार होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग अशा प्रकारे आपण कीटकांमार्फत रोग प्रसार कशा प्रकारे होतो तर हे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आता पुढील प्रकार आहे संपर्कामुळे रोग प्रसार. या ठिकाणी बघा, संपर्कामुळे रोग प्रसार. आता आपण सुरुवातीला कशा प्रकारे म्हणलं, हवेमार्फत, पाण्यामार्फत, अन्नामार्फत रोग प्रसार, त्यानंतर बघा कीटकांमार्फत रोग प्रसार, आणि आता पाचवा जो प्रकार आहे संपर्कामुळे रोग प्रसार. आता संपर्क जर आपला झाला, एखादा आजारी व्यक्ती असेल त्यांच्या सानिध्यात जर आपण आलो तर आपल्याला पण रोग हा होऊ शकतो. म्हणजे संपर्कामुळे रोग प्रसार कशा प्रकारे होतो तर ते आता बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नायटा असेल, या ठिकाणी बघा नायटा सारखा रोग असेल, खरुज असेल, म्हणजे हे त्वचेवर होणारे जे रोग आहेत तर त्यांचे रोगजंतू त्वचेवर वाढतात. अशा रोग झालेला व्यक्तीची त्वचेशी संपर्क झाला किंवा त्याचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही तोच रोग होऊ शकतो. म्हणूनच एकमेकांचे कपडे जे आहेत तर ते कपडे घालणे आपण टाळले पाहिजे किंवा वापरणे टाळले पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नायटा असेल, खरूज असेल, मग हे रोगाचे जे जंतू आहेत तर ते आपल्या त्वचेवर होत असतात. म्हणजे त्वचेवरच त्यांची रोगजंतूची संख्या जी आहे तर ती वाढत असते. मग समजा एखाद्या व्यक्तीला हा जर रोग झाला, मग त्याच्या सानिध्यात जर इतर व्यक्ती जर आले तर मग ते रोगजंतू जे आहे तर ते इतरांना लागू शकतात. किंवा त्यांनी जे कपडे घातलेले आहे तर ते कपडे जर इतर व्यक्तीने घातले, समजा एका घरामध्ये 2 मुलं आहेत, मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, एखाद्या मुलाला जर नायटा किंवा खरूज सारखे त्वचेचे रोग जर झालेले असेल आणि त्याचे कपडे जर त्याच्या भावाने घातले किंवा बहिणीने घातले तर तो रोग काय होणार आहे, त्या कपड्यांमार्फत जे रोगजंतू आहे तर ते कपड्यावर जाणार आहे. मग ते कपडे जर दुसऱ्यांनी घातले, कोणी वापरले, तर त्यांना पण हे रोगजंतू त्यांच्या शरीरावर जाणार आहे व त्यांना पण नायटा असेल, खरूज असेल असे रोग त्यांना होऊ शकतात. म्हणून आपण इतरांचे जे कपडे आहेत तर ते कपडे घालणे टाळलं पाहिजे. मग अशा प्रकारे आपण संपर्कामुळे रोग प्रसार कसा होतो तर ते आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा, आता पुढील आपल्याला एक घटक शिकायचा आहे, रोगाची साथ. बघा, रोगाची साथ कशा प्रकारे होते. या ठिकाणी बघा, फ्लू, डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात. बघा, हवेमार्फत बघा, हे फ्लू असेल किंवा डोळे येणे, हे जर एखाद्या व्यक्तीला रोग झालेला असेल, फ्लू होणे किंवा डोळे येणे असे रोग जर एखाद्या व्यक्तीला झालेले असेल, मग त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये इतर जे व्यक्ती जर आले त्यांना पण हे रोग होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवेमार्फत रोग प्रसार आपला होऊ शकतो. मग बघा, फ्लू असेल, डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग होऊ शकतात. एखाद्या सामायिक स्रोताचे पाणी कॉलरा सारख्या रोगांच्या जंतूने दूषित झाले तर ते पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना कॉलरा होण्याचा धोका उद्भवतो. एखाद्या जागी मोठ्या प्रमाणात डास होत असतील तर तेथील अनेकांना हिवताप म्हणजेच मलेरिया होऊ शकतो. बघा, मग हे काही जे रोगाची साथ आहे, मग ते हवेमार्फत असेल, पाण्यामार्फत असेल, त्यानंतर बघा कीटकांमार्फत असेल, तर या मार्फत आपल्याला रोगाची साथ वाढलेली आपल्याला दिसून येत असते. मग आता आपण फ्लू असेल, डोळे असेल, तर हे हवेमार्फत त्याचे रोगजंतू पसरत असतात. मग त्यामुळे ही रोगाची साथ जी आहे तर ती हवेमार्फत पसरत असते. तसेच बघा, कॉलरा असेल, कॉलरा सारखे रोगजंतू जे आहेत, कॉलरा झालेल्या व्यक्तीने जर सार्वजनिक ठिकाणचं जर पाणी पिलं किंवा त्या ठिकाणी जर त्याचे रोगजंतू गेले तर मग इतरांना पण कॉलरा होऊ शकतो. म्हणजे पाण्यामार्फत सुद्धा रोगाची साथ जी आहे तर ती वाढू शकते. त्यानंतर बघा, अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे, जे कीटक असतील, डास असतील, तर ते डासांची जर संख्या वाढली, ते जर
आजारी व्यक्तीच्या शरीरावरून आपल्या शरीरावर आले किंवा इतर घाण ठिकाणी जर ते बसतात, त्या ठिकाणून जर आपल्या शरीरावर ते जर चावले तर आपल्याला नक्कीच हिवताप होत असतो किंवा मलेरियासारखे रोग होत असतात. म्हणजेच कीटकांमार्फत सुद्धा रोगाची साथ होते. तर यामध्ये आपल्याला शिकायला बघायला भेटत आहे. म्हणजेच रोगाची साथ कशा प्रकारे पसरती हे आपण यामधून शिकलेलो आहोत. एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर या रोगाची साथ आली आहे असे आपण म्हणत असतो. रोगाची साथ कधी आली असं आपण म्हणत असतो तर एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखाद्या संसर्गजन्य रोग झाला तर या रोगाची साथ आली आपण असे म्हणत असतो. जर तुम्हाला प्रश्न आला रोगाची साथ म्हणजे काय तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर आता पुढे बघूयात. या ठिकाणी बघा, हवा असेल, पाणी आहे, अन्न व कीटक ही रोग प्रसाराची माध्यमे आहेत. म्हणून आपल्या अन्नात तसेच पाण्यात, हवेत रोगजंतू शिरणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली. तसेच रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास रोखली तर रोगप्रसार टाळता येतो. रोगाची साथ टाळणे शक्य असते. म्हणून स्वच्छतेच्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे असते. तर बघा, आपले कपडे असतील, आपलं जे शरीर आहे तर ते स्वच्छ ठेवणे किती महत्त्वाचं आहे. त्याच प्रकारे पाणी स्वच्छ पिणे, स्वच्छ अन्न, चांगल्या प्रकारचं झाकलेलं अन्नपदार्थ खाणे, तसेच जे कीटक आहेत तर त्या कीटकांपासून दूर राहणे, म्हणजे त्यांची जी पैदास होते तर ती पैदास जर आपण रोखली तर त्यामार्फत रोगप्रसार होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर मग हवेमार्फत कशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की रोगप्रसार होऊ शकतो, पाण्यामार्फत पण कशा प्रकारे रोगप्रसार होतो हे आपण बघितलेलं आहे. तसेच अन्नपदार्थ, तसेच कीटक यांमार्फत कसे रोगाची रोगप्रसार होत असतो तर हे आपण शिकलेलो आहोत. तर मग सर्वांनी स्वच्छता राखणे किती महत्त्वाचं आहे तर हे आपल्याला त्यामधून शिकायला भेटत आहे. मग सर्वांनी आपली स्वच्छता राखली पाहिजे, स्वच्छ पाणी पिलं पाहिजे. आपण इतर ठिकाणी फिरत असताना किंवा खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरला पाहिजे, जेणेकरून जे कीटाणू आहेत, कीटक आहे म्हणजे रोगजंतू असतील तर ते इतरांना त्याचा जे रोगजंतू इतरांच्या शरीरात जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे स्वच्छतेची सवय आपण लावून घेतली पाहिजे. त्यानंतर बघा, सांगा पाहू, तुमचे डोळे आले असता तुम्ही शाळेत का जाऊ नये. बघा, आता डोळे येणे आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा, डोळे येणे. आता जर एखाद्या व्यक्तीला डोळे आले तर ते रोगजंतू कशामार्फत, हवेमार्फत पसरत असतात. मग ते हवेमार्फत पसरले तर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा डोळे येऊ शकतात. म्हणून तुमचे डोळे आले असता तुम्ही शाळेत जाणे टाळले पाहिजे. का जाऊ नये तर ते हवेमार्फत ते रोगजंतू जे आहे तर ते रोगजंतू पसरू शकतात व इतर विद्यार्थ्यांना सुद्धा डोळे येऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला डोळे आले तर तुम्ही शाळेमध्ये जाणं टाळलं पाहिजे. त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, रोग प्रतिबंध. मग अशा प्रकारचे जे रोग जर झाले तर याला प्रतिबंध कशा प्रकारे करायचे, हे रोग होऊ नये, मग यासाठी काळजी कोणती घेतली पाहिजे तर ते आता शिकूयात. म्हणजेच रोग प्रतिबंध हा घटक जो आहे तर हा घटक शिकूयात. तर बघा, रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध असे म्हणतात. या ठिकाणी बघा, रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आला, रोग प्रतिबंध म्हणजे काय? रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना, म्हणजेच एक प्रकारे रोग झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे, यालाच आपण रोग प्रतिबंध म्हणू शकतो. त्यानंतर बघा, पाण्यावाटे होणाऱ्या रोग प्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. बघा, आपल्याला जे पाणी येत असतं बघा, आपल्या घरामध्ये जे पाणी येत असतं
मग त्याचं जर आपण रोगप्रसार होऊ नये यासाठी आपण काळजी घेण्यासाठी काय करत असतो, निर्जंतुकीकरण करत असतो, जेणेकरून म्हणजे आपल्याला जे पाणी येत असतं, सर्व गावाला जे पाणी भेटत असतं तर ते शुद्ध गेलं पाहिजे आणि त्यामार्फत जे रोगजंतू आहेत तर ते पसरले नाही पाहिजे यासाठी आपण काय करत असतो, निर्जंतुकीकरण करत असतो. त्यानंतर बघा, गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते. मग बघा, ही जी ब्लिचिंग पावडर आहे या ठिकाणी बघा, ही ब्लिचिंग पावडरचा आपण वापर करून जे सार्वजनिक स्रोत आहे तर या ठिकाणचं जे पाणी दूषित होऊ नये यासाठी आपण निर्जंतुकीकरण केले पाहिजे. त्यानंतर बघा, गॅस्ट्रो असेल किंवा कावीळ सारख्या रोगांची साथ पसरली की पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. बघा, जेव्हा गॅस्ट्रो असेल, कावीळ सारख्या रोगांची जेव्हा साथ होत असते, आता रोगांची साथ म्हणजेच काय, एका माणसाकडून अनेक माणसांना जर रोग झाला तर आपण त्याला काय म्हणतो, एक साथीचा रोग म्हणत असतो. आपण बघितलेलं आहे साथीचे रोग कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या पण आपण बघितलेली आहे. मग अशा वेळेस पाणी उकळून पिल्याने उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे पाणी जेव्हा आपण उकळतो, आता जर आपल्याला सार्वजनिक ठिकाणी आपण पाणी आणलं प्यायला आपल्याला घरी, तर मग अशा वेळेस ते पाणी जे आहे तर ते पाणी आपण जर उकळलं तर त्याच्यातले जे रोगजंतू आहेत तर ते रोगजंतू मरून जातात. मग मेल्यानंतर ते पाणी जे आहे तर ते पाणी स्वच्छ होतं, मग ते आपल्याला पिण्यायोग्य पाणी होतं व त्यामार्फत आपल्याला रोग होत नाही. म्हणून पाणी उकळून पिण्याचा आपल्याला सल्ला अशा वेळेस दिला जातो. या ठिकाणी बघा, आता हे डासांमार्फत बघा आपल्याला रोग प्रसार होत असतो. डासांचे पैदाशीचे ठिकाण कुठे असते, तर या ठिकाणी बघा, हे जे टायर आहे बघा, खराब झालेली टायर आहे, यामध्ये पाणी साचतं. पाणी साचल्यानंतर त्यामध्ये काय होत असतात, तर डासांची जी पैदास आहे तर या ठिकाणी होत असते. या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर ही बघा, वापरलेली पाण्याची बॉटल, यामध्ये पाणी साठत असतं. किंवा म्हणजे एखाद्या खराब ठिकाणी, या ठिकाणी बघा, ही वापरलेली तुटलेली बकेट असेल, त्यानंतर ही टोकरी आहे, यामध्ये पाणी साठून किंवा उकळत्याच्या ठिकाणी जर पाणी साठलेलं असेल तर त्या ठिकाणी काय होत असतात, तर हे डासांची पैदास वाढत असते. मग अशा ठिकाणी आपण स्वच्छता ठेवणे खूप गरजेचं असतं. बघा, साचलेल्या पाण्यावर, या ठिकाणी बघा, साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करतात. बघा, साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये म्हणून शक्यतो आपण पाणी साचून राहणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे हे जे काही वस्तू दिलेल्या आहे, या टायरामध्ये पाणी साचून न देणे, तसेच जे बॉटली आहे बघा, इथं प्लास्टिकची बॉटल आहे तर त्यामध्ये पाणी साचणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करतात. मग अशा वेळेस जर जर साचले त्या ठिकाणी पाणी साठलं तर मग त्याच्यावर आपण कीटकनाशक वापरले पाहिजे. मग त्यामुळे तिथले कीटक जे आहे तर ते मरून जाणार आहे. यामुळे बघा, मलेरिया सारख्या रोगांचा प्रसारास प्रतिबंध होतो. बघा, मग आपल्याला जर मलेरिया होऊ नये मग अशासाठी आपण काय करू शकतो, जे पाणी जे आहे तर ते साठलं नाही पाहिजे आणि जर ते साठलंच तर त्यावर कीटकनाशकांचा आपण फवारा केला पाहिजे, जेणेकरून ते कीटकनाशक त्यामध्येच मेले पाहिजे. मग अशामुळे आपल्याला मलेरिया होण्यापासून आपण वाचू शकतो. त्यानंतर बघा, या ठिकाणी क्षयासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते. हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. रुग्णांनी वापरलेली भांडे, कपडे जंतुनाशकाने धुतली जातात. क्षयरोगाची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते आणि तिच्यावर फिनाईल सारखे जंतुनाशक टाकले जाते. या उपायांनी रोगप्रसार टाळतो. बघा, तो रोगप्रसार आहे तर तो कशा प्रकारे टाळला पाहिजे. आता एखाद्या व्यक्तीला क्षयरोग हा झालेला असेल, हा काय आहे, क्षयरोग संसर्गजन्य रोग आहे. मग हा रोग इतरांना होऊ नये यासाठी बघा, किंवा या रोगाची लागण होऊ नये यासाठी रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. म्हणजे वेगळा विभाग असतो. तसेच हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळ्या म्हणजे
एक व्यवस्था व्यवस्थित वेगळी असते, मग त्यांच्यामुळे इतरांना रोग होणार नाही याची काळजी घेतली जात असते. त्याची भांडे कपडे असेल तर ते जंतुनाशकाने धुतली जातात, म्हणजे भांड्यांमार्फत कपड्यांमार्फत ते जंतुनाशक जे आहे तर ते इतरांच्या शरीरात जाऊन याची काळजी घेतली जाते. तसेच क्षयरोग झालेल्या ज्या थुंकीमध्ये जे थुंकतात, मग थुंकल्यामुळे ते एका भांड्यात घेतलं जाते त्याची थुंकी, आणि त्यावर फिनाईल सारखे जे आहे तर ते जंतुनाशक वापरले जातात. मग ते थुंकी मार्फत इतरांना जे रोगजंतू आहे तर ते रोगजंतू पसरणार नाही याची आपण किंवा हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते. मग या उपायांनी काय होतं तर रोग प्रसार टाळण्याचं जो रोग होणार आहे तर तो टाळला जातो. त्यानंतर बघा, हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना शिंकताना तोंडावर काय धरला पाहिजे, रुमाल धरला पाहिजे. बघा, हवेतून जे रोगजंतू आपल्या शरीरात येत असतात किंवा हवेमार्फत जे रोगजंतू जे आहेत तर ते पसरत असतात, तर मग अशा वेळेस काय करायचं आहे, जर आपल्याला खोकला आला किंवा शिंक आली अशा वेळेस आपण रुमाल वापरला पाहिजे, जेणेकरून जे रोगजंतू आहे तर ते इतरांना त्याचा त्रास होणार नाही, त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळावे. बघा, मोकळा परिसर असेल, काय विद्यार्थी असतील किंवा लोक असतील, व्यक्ती असतील, तर ते काय करतात, थुंकत असतात. थुंकल्यामुळे ते रोगजंतू जे आहेत तर ते थुंकी वाटे निसर्गात पसरत असतात व त्यामुळे इतरांना सुद्धा रोग होत असतो. मग असा रोग झालेल्या व्यक्तींजवळ राहावे लागत असेल तर नाक व तोंड झाकले जाईल असा मास्क वापरावा. बघा, या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क दिसत आहे. अशा प्रकारे जर असे व्यक्ती जर असेल, आजारी असतील, ज्यांना क्षयरोग झालेला असेल किंवा असे लोक की त्यांना संसर्गजन्य रोग झालेला असेल, यांच्या सानिध्यात जर तुम्हाला राहावं लागत असेल, आता तुमच्या घरात आईला किंवा वडिलांना, भावाला किंवा बहिणीला जर असा रोग झालेला असेल, अशा वेळेस तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहणे शक्य नसते, मग त्यांच्या संपर्कामध्ये तर यावं लागत असतं. अशा वेळेस तुम्ही काय करणार, तर मास्क जो भेटतो आपल्याला, नाक आणि तोंड जे आहे तर ते पूर्ण झाकला जाईन असा जो मास्क असतो तर तो मास्क तुम्ही वापरला पाहिजे, जेणेकरून ते रोगजंतू जे आहे तर ते तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी बघा, रोग संसर्ग रोखण्याचे उपाय. या ठिकाणी ही विद्यार्थिनी आहे ती रुमाल वापरत आहे, हा विद्यार्थी मास्क वापरत आहे. मग हे काय झाले, रोग संसर्ग रोखण्याचे काय आहे तर हे उपाय आहेत. त्यानंतर बघा, खाली दिलेले आहे, विद्यार्थी बघा अभ्यास करत आहे किंवा पेपरला बसलेले आहेत. सर्वांनी काय वापरलेला आहे तर मास्क वापरलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. व त्यामुळे काय होणार आहे, संसर्गजन्य रोग होणार नाही. मग एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण घरात झाली तर त्या संबंधी माहिती आरोग्य खात्यास देणे हिताचे असते. असे केल्याने रोगाची लागण इतरांना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे शक्य होते. बघा, मग अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य रोग झाला तर जे आपल्या गावातील आरोग्य खातं असेल किंवा तालुका लेवलचं आरोग्य खातं असेल तर त्यांना आपले जी माहिती आहे तर ती कळवली पाहिजे. अशा व्यक्तीला हा असा असा रोग झालेला आहे, असा संसर्गजन्य रोग झालेला आहे. मग अशा वेळेस त्या व्यक्तीची पण काळजी घेतली जाते व त्याच्या मार्फत इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची पण आरोग्य खात्यामार्फत काळजी घेतली जाते व तो संसर्गजन्य रोग आहे तर तो टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्यानंतर बघा, आता यावर आपल्याला उपाय, आता जर हे संसर्गजन्य रोग झाले तर मग यावर आपल्याला उपाय काय केले पाहिजे तर ते आता बघूयात. म्हणजेच लसीकरण यावर जो उपाय आहे तर तो आता घटक शिकणार आहोत. तर मग हवेमार्फत असेल, पाण्यामार्फत असेल, अन्नामार्फत असेल, कीटकांमार्फत असेल, मग आपल्याला जर संसर्गजन्य रोग झाला तर यावर उपाय म्हणून आपण काय काय केलं पाहिजे तर लसीकरण केलं पाहिजे. लसीकरणामुळे काय होतं की त्या रोगजंतूशी लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे अँटीबायोटिक्स असतात तर ते लसीकरणामार्फत सोडले जातात व आपलं जे रोगापासून संरक्षण होण्यासाठी पण काळजी घेतली जाते. तर मग हे लसीकरण नेमकी काय आहे तर ते आता बघूयात. तर बघा, एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग
होतोच का? बघा, एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतो का? तर नाही. ज्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर त्यांना हा रोग होत नाही. आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल त्याच व्यक्तींना हा रोग, संसर्गजन्य हा रोग जो आहे तर तो होत असतो. म्हणजेच बघा, शरीरात रोगजंतू शिरतात तेव्हा आपले शरीर त्या जंतू बघा जंतू विरुद्ध लढा देते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. बघा, जेव्हा आपल्या शरीरात हे रोगजंतू जात असतात मग त्यावेळेस आपल्या रोगाचा प्रतिकार करत असतात. हे जे जंतू विरुद्ध लढा देत असतात. मग त्यामुळे बघा, बहुसंख्य वेळा शरीरात रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही. बघा, म्हणजे आपल्या शरीराचे रोगजंतू विरुद्ध लढा देत असतात. बघा, जे अँटीबायोटिक्स असतात किंवा शरीरात रोगजंतू जेव्हा शिरतात तेव्हा आपले शरीर जे आहे, आपल्या शरीरात जे अँटीबायोटिक्स असतात ते जंतू विरोधी लढा देत असतात. तर लढा दिल्यामुळे आपल्याला काही वेळेस रोग पण होत नाही. रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. बघा, या ठिकाणी बघा, रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. आता लसीकरणामुळे बघा आपल्याला फायदा काय होतो? लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता जी आहे तर ती विकसित होते. आता हे रोगप्रतिकार क्षमता म्हणजे काय? जेव्हा आपल्याला एखादा रोग होईल त्याच्यासाठी अँटीबायोटिक म्हणजे त्याच्या विरुद्ध, म्हणजे ते रोगजंतूला मारण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक्स सोडले जातात. म्हणजेच रोगप्रतिकार क्षमता आपली वाढवली जाते. मग त्यामुळे आपल्याला जे रोगजंतू आहे तर ते आपल्या शरीरात काही आजार होऊ नये यासाठी हे अँटीबायोटिक्स जे आहे तर ते खूप महत्त्वाचे असतात. म्हणजेच लसीकरणामुळे बघा शरीरात ठराविक रोगांविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता जी आहे तर ती विकसित होते व आपल्याला हे रोग जे आहे तर ते रोग होत नाही. मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षय प्रतिबंध लस टोचण्यात येते. मूल 1.5 महिन्याचे झाले की घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंध लसींचा 3 डोस एक महिन्याच्या अंतराने त्याला देण्यात येतो. बघा, जे लहान बाळ आहे तर ते लहान बाळ किंवा मूल जे आहे जन्माला आल्यानंतर मग त्याच्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती एवढी जास्त प्रमाणात नसते. मग अशा वेळेस त्याला हे जे रोग आहे तर ते रोग होऊ शकतात. क्षय सारखे रोग असतील किंवा घटसर्प, डांग्या खोकल्या असे जे रोग आहेत किंवा धनुर्वात आहे, पोलिओ आहे, तर हे रोग होऊ नये त्यासाठी त्याला जे डोस आहे तर ते डोस दिले जातात. म्हणजेच मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षय प्रतिबंध लस टोचण्यात येते. बघा, क्षय प्रतिबंध कोणती लस टोचण्यात येते त्याला. आणि मूल 1.5 महिन्याचे झाले की त्याला घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंध लसीचे बघा जे डोस आहे तर ते एक महिन्याच्या अंतराने दिले जातात. म्हणजे सुरुवातीला घटसर्पचे डोस देतील, मग डांग्या खोकल्याचे, मग धनुर्वाताचे आणि पोलिओचे असे एक महिन्याच्या अंतरावर हे डोस जे आहेत तर ते त्या लहान मुलाला दिले जातात. म्हणजे त्याच्या शरीरातली रोगप्रतिकार क्षमता जी आहे तर ती विकसित केली जाते किंवा वाढवली जाते, जेणेकरून त्याला रोगाशी लढण्यासाठी त्याचे शरीर जे आहे तर ते रोगाशी लढा देत असतं. या चित्रामध्ये बघा, लसीकरण करताना ही सिस्टर तुम्हाला दिसत आहे. ही बाळाची आई आहे. त्या लहान बाळाला काय देत आहेत तर लसीकरण करत आहे. त्यानंतर बघा, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंध लस एकत्र बनवलेली असल्याने त्रिगुणी या नावाने ती ओळखली जाते. मग त्रिगुणी या नावाने कोणती लस ओळखली जाते? घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंध लस एकत्र बनवली तिलाच आपण त्रिगुणी नावाने ओळखली जाते. ही त्रिगुणी लस टोचली जाते. तर पोलिओ प्रतिबंध लस तोंडावाटे दिली जाते. बघा, एखाद्या बालकाला पोलिओ होऊ नये यासाठी जी लस जी आहे तर ती तोंडावाटे दिली जाते. त्यानंतर बघा, आपल्याला पुढील जो घटक आहे तर तो शिकायचा आहे सार्वजनिक आरोग्य व सेवा सुविधा. बघा, तर सार्वजनिक आरोग्य व सेवा सुविधा आपल्याला कशा प्रकारे मदत करतात? जेव्हा आपल्याला आपण आजारी पडत असतो किंवा इतर रोगांशी आपण लढत असतो तर अशा वेळेस सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सुविधा
आपल्याला कशा प्रकारे मदत करत असते तर ते आता शिकूयात. साथींच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. बघा, साथीचे रोग असतील व संसर्गजन्य रोग असतील हे टाळण्यासाठी बघा, म्हणून त्यासाठी उपाययोजना कशा प्रकारे केल्या जातात यासाठी आरोग्य तसेच समाज कल्याण जे आहे तर ते विविध कार्यक्रम घेत असतं. मग या कार्यक्रमामधून जी जनजागृती जी आहे तर ती जनजागृती करत असतात. जनजागृती म्हणजे काय, तर जे संसर्गजन्य रोग आहे त्यासाठी कशा प्रकारे लढलं पाहिजे, ते रोग होऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर त्यामध्ये त्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सांगितलं जातं, नवनवीन माहिती दिली जाते. नवनवीन जे रोग येत असतात तर त्यांना कशा प्रकारे आपण लढलं पाहिजे, तर असे जे नवनवीन माहिती जी आहे तर अशा कार्यक्रमात आपल्याला भेटत असते. त्यानंतर बघा, सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बघा, सामुदायिक लसीकरणाचे जे कार्यक्रम असतात, आता आपण वरती बघितले लसीकरण जे आहे तर हे कोणामार्फत दिले जातात, तर राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली हे राबवण्यात येत असतात. लसीकरणाचे जे कार्यक्रम आहे राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. बघा, बालकांना तज्ज्ञ लोकांकडून जी लस आहे लस टोचण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. यासाठी खास शिबिरे आयोजित करण्यात येतात. मग आपण बघतो की सार्वजनिक ठिकाणी जी शिबिरे असतात तर त्या शिबिरांमध्ये ही लस जी आहे तर ती आपल्याला भेटत असते. मग शिबिरांमार्फत हे जे राष्ट्रीय आरोग्य योजना जी आहे तर त्यामार्फत हे शिबिरं जी आहे तर शिबिरं आयोजित केले जातात. त्यानंतर बघा, गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. फिरता दवाखाना असेल, तसेच अपंग कल्याण निधी, बघा कल्याण निधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत. बघा, मग या ठिकाणी बघा, गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. मग त्यामध्ये बघा, फिरता दवाखाना असेल, अपंग कल्याण निधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत. आरोग्य संस्थांमध्येही रक्त व लघवी तपासणी, एक्सरे, स्कॅन, सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध आहेत. बघा, हे जे काय आपले आरोग्य संस्था जे आहे तर त्यामध्ये आपल्याला रक्त लघवी चेक केली जाते. त्यामार्फत आपल्याला जे रोगाचं निदान जे आहे तर ते आपल्याला करता येतं. तसेच एक्सरे जे आहेत, एक्सरे मार्फत जे आपल्याला कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा आपल्या हाडाला दुखापत झाली तर त्यामार्फत कळतं की नेमकी कोणत्या हाडाला नेमकी दुखापत झालेली आहे, किती डॅमेज झालेला आहे, किंवा एखादा हाड तुटला असेल तर ते व्यवस्थित बसवण्यासाठी आपण एक्सरे काढत असतो. त्यानंतर स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, हे जे काही सुविधा आहेत तर ते आपल्याला आरोग्य संस्थांमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला जास्त धावपळ न करता एका ठिकाणी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहे, जेणेकरून तुमचं जे आरोग्य आहे ते आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी ते आपल्या ज्या संस्था आहेत आरोग्य संस्था काम करत असतात. यामुळे रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळू शकते. मग ह्या ज्या व्यवस्था ज्या करून ठेवलेल्या आहे आरोग्य संस्थेमध्ये त्यामुळे रुग्णांना जे आहे तर ते तात्काळ आरोग्य सेवा मिळू शकते. त्यानंतर बघा, पिण्याच्या पाण्याची तसेच अन्नपदार्थाची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते. बघा, पिण्याच्या पाण्याची तसेच अन्नपदार्थाची हाताळणी कशी करावी याबाबतचे जे शिक्षण आहे तर ते लोकांना देण्यात येते. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधी आग्रह धरला जातो. बघा, जसं पिण्याच्या पाण्याची तसेच अन्नपदार्थाची हाताळणी कशी करावी याबाबतचे जे शिक्षण आहे तर ते लोकांना या आरोग्य संस्थेमार्फत दिले जाते. तसेच बघा, आपला जो परिसर आहे परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायद्याने मनाई केलेली आहे. मग अशा वेळेस सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही थुंकला तर त्यावर तुम्हाला दंड होऊ शकतो.
कायद्याने त्यावर मनाई केलेली आहे. यामुळे जो संसर्गजन्य जे रोग होतात तर त्यावर आपण आळा घालू शकतो. तसेच बघा, रोग प्रसार होऊ नये हे या मनाई मागचे मुख्य कारण आहे. बघा, आपण जे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये यासाठी आपण मनाई करत असतो, तर ते कशासाठी, की हे रोग प्रसार होऊ नये यासाठी आपण मनाई करत असतो. प्रसार माध्यमांद्वारे आरोग्य संबंधी जनजागृती करण्यात येते. आता जे प्रसार माध्यम जे आहेत, दूरदर्शन असेल, त्यालाच आपण टेलिव्हिजन म्हणत असतो, व इतर जे मोबाईल असतील, लॅपटॉप्स, कम्प्युटर्स असतील, याच्यावर जे ऍड्स येत असतात किंवा जाहिराती येत असतात, यामार्फत आरोग्य संबंधी जनजागृती केली जाते. आता या ठिकाणी बघा, जे दूरदर्शनावर बघा, टीव्हीवर जनजागृती कशा प्रकारे होते या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. बघा, टीव्ही वरील जनजागृती कार्यक्रम. या ठिकाणी 2 विद्यार्थी किंवा लहान मुलं बसलेले आहेत. तर ते हे बघतात की पाणी गाळून पिले पाहिजे, त्यामुळे आपल्या आरोग्याला कशा प्रकारे फायदा होत असतो. पाणी जर गाळून पिलं तर आपण जे रोगजंतू आहेत तर ते रोगजंतू कशा प्रकारे आपण मारू शकतो, तर ते त्यामधून आपल्याला म्हणजेच एक प्रकारे जनजागृती होत असते. म्हणजेच प्रसार माध्यमांद्वारे आरोग्य संबंधी जे जनजागृती आहे तर ती जनजागृती होत असते. त्यानंतर बघा, माहित आहे का तुम्हाला, या ठिकाणी बघा, माहित आहे का तुम्हाला, यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, छान अशी आपल्याला माहिती दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला ती आपल्या जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडणार आहे. बघा, देवाचा कोप झाला, भूतबाधा, जादूटोणा यांमुळे रोगबाधा होते अशी पूर्वी समजूत होती. त्यांवर उपचार म्हणून अघोरी उपायही केले जात. रोग हे सूक्ष्मजीवांमुळे होतात असे शास्त्रज्ञांनी संशोधन करून शोधून काढले आणि पूर्वीच्या समजुती खोट्या आहेत हेही दाखवून दिले. बघा, सुरुवातीला जेव्हा ह्या गोष्टींविषयी माहिती नसायची, जेव्हा संसर्गजन्य रोग व्हायचे, मग अशा वेळेस काय व्हायचं की अंधश्रद्धा वाढत असे. देवाचा कोप झाला, भूतबाधा झाली किंवा जादूटोणा झाला, यामुळे रोग पसरत आहे, कोणत्या तरी देवाचा कोप झालेला आहे, त्याच्यामुळे हे रोग जे आहे ते पसरत आहे, असे आपल्या समाजामध्ये म्हणजेच अंधश्रद्धा बाळगत असे. मग अशा वेळेस म्हणजे जसं विज्ञान पुढे पुढे गेलं, मग शास्त्रज्ञांनी शोध लावला, हे जे संसर्गजन्य रोग जे आहेत ते सूक्ष्मजीवांमुळे होत असतात. मग यांवर उपाययोजना आपण कशा प्रकारे केली पाहिजे ते त्यांनी शोधून काढलं, व जे जुने समजुती होतात तर त्या खोट्या ठरवलेल्या आहे. म्हणजे देवाचा कोप होणे, भूतबाधा होणे किंवा जादूटोणा होणे हे काय आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजे त्या समजुती खोट्या आहेत, कारण आपल्याला जो रोग होत असतो तो सूक्ष्मजीवांमुळे होत असतो. म्हणजे सूक्ष्मजीवांना आपल्या शरीरात शिरकाव, म्हणजे जे वाईट जे सूक्ष्मजीव वाईट आहे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत, तर त्यांनाच आपण काय म्हणतो, रोगजंतू. हे रोगजंतू आपल्या शरीरात जाऊ नये यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर ते आपण या पाठाच्या मार्फत आपण शिकलेलो आहोत. म्हणजे हे जे काय अंधश्रद्धा आहे तर त्या अंधश्रद्धा पाळणे अयोग्य आहे, म्हणजे ह्या पाळल्या पाहिजे नाही. त्यानंतर बघा, सूक्ष्मजीवांचा अजून काय फायदा किंवा माहिती दिलेली आहे. सूक्ष्मजीव हे एक प्रकारचे सजीव आहेत. सगळे सूक्ष्मजीव रोगास कारणीभूत ठरत नाहीत. म्हणजे हे काही रोगजंतू आहेत तर हे काही सूक्ष्मजीवच आहेत, आपण या पाठात शिकलेलो आहोत. म्हणजे सगळे सूक्ष्मजीव जे आहेत तर ते आपल्याला रोगास कारणीभूत ठरत असतात का, तर नाही. उलट काही सूक्ष्मजीव मानवाला उपयोगी ठरतात. मग आता काही सूक्ष्मजीव आहेत ते चांगले पण आहेत, तर ते कशा प्रकारे, बघा, आता तुम्ही दही खाल्लेलं असेल, बघा, दुधापासून दही बनवण्याची जी क्रिया आहे तर ती सूक्ष्मजीवांमुळे होत असते. यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत तर ते आपल्याला उपयोगी असतात. जे दूध आहे, दुधापासून आपल्याला दही करायचं आहे, मग अशा वेळेस जे सूक्ष्मजीव आहेत तर ते आपल्याला उपयोगी पडत असतात. त्यानंतर बघा, आंबोळी असेल, तसेच इडली असेल, ढोशासारखी भिजवलेली जी पिठं आहे तर ते सूक्ष्मजीवांमुळेच आंबतात. म्हणजे आपल्याला इडली करायची असेल, आंबोळी असेल किंवा डोश्याचे भिजलेले पीठ जे आहे तर ते आंबवायचे असेल तर आपल्याला सूक्ष्मजीवांच्याच मदतीने आपण हे आंबवत असतो व आपल्याला छान छान अन्नपदार्थ जे आहे तर ते खायला
भेटत असतात. म्हणजे यातून आपल्याला कळालं की सूक्ष्मजीव काही आरोग्यासाठी हानिकारक असतात, तर काही सूक्ष्मजीव आहे तर ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात. तर या आपल्याला काय सांगितलेलं आहे माहित आहे का तुम्हाला? या मार्फत आपल्याला खूप सारी चांगली माहिती आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, काय सांगितलेलं आहे बघा, स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण हे रोग प्रतिबंधाचे काय आहेत? मुख्य आधार आहेत. बघा, मुख्य आधार कोणकोणते? स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण, हे जे आहे तर ते आपल्या रोग प्रतिबंधाचे जे आहे तर ते मुख्य आधार आहेत. त्यानंतर बघा, आपण काय शिकलो आजच्या पाठामध्ये? जे आपण शिकलेलो आहोत तर ते आता बघूयात. काय 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 आज शिकलेलो आहोत? सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. बघा, सूक्ष्मजीवांमुळे जे रोग होतात आपल्याला, तर त्यांना आपण काय म्हणतो? संसर्गजन्य रोग असे म्हणत असतो. त्यानंतर पुढे आपण काय शिकलेलो आहोत बघा, रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हणतो. बघा, रोगाला कारणीभूत जे सूक्ष्मजीव ठरतात तर त्यांना आपण रोगजंतू असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, पुढे काय शिकलेलो आहोत? प्रत्येक रोगाचा एक विशिष्ट रोगजंतू असतो. म्हणजे कॉलराचा वेगळा असेल, टायफॉइडचा वेगळा असेल, तसेच बघा इतर जे काही रोग होत असतात त्यांचे वेगवेगळे रोगजंतू असतात. म्हणजे प्रत्येकाचे सारखे असतात का? तर नाही. पाण्यावाटे तसेच अन्नावाटे, हवेतून थेट संपर्कामुळे तसेच कीटकांमुळे रोगजंतूचा प्रसार होतो. हे आपण बघितलेलं आहे. रोग प्रसार कशा प्रकारे होतो? पाण्यावाटे आपण बघितलेला आहे, अन्नावाटे, हवे मार्फत तसेच थेट संपर्कामुळे, कीटकांमुळे कशा प्रकारे आपण रोग प्रसार होतो तर ते आपण आजच्या या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा, रोगजंतू शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतल्यास रोग प्रसार होत नाही. बघा, रोगजंतू शरीरात शिरणार नाही याची जर आपण अगोदरच काळजी घेतली तर ते रोग प्रसार आपल्याला होणार नाही. आपण याची काळजी जी आहे घेतल्यास रोग प्रसार जो आहे तर तो होत नाही. एकाच वेळी अनेक लोकांना एखादा संसर्गजन्य रोगाची लागण झाल्यास त्याला आपण काय म्हणत असतो? रोगाची साथ आली असे म्हणत असतो. या पाठात आपण बघितलेलं आहे. आणि शेवट काय बघितलेलं आहे? लसीकरण. लसीकरणाविषयी आपण माहिती बघितलेली आहे. लसीकरण हा रोग प्रतिबंधाचा एक उत्कृष्ट उपाय आहे. लसीकरण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे आहेत रोगाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये शरीर जे आहे लढत असतं. मग त्यासाठी मदत कोण करत असतं? लसीकरण हे जे आहे तर ते आपल्याला खूप चांगले मदत करत असतं. त्यानंतर आता स्वाध्याय बघूयात. प्रश्न पहिला आहे, काय करावे बरे? बघा, काय विचारलेलं आहे? खूप भूक लागली आहे परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले आहेत. मग अशा वेळेस अन्न मार्फत आपल्याला रोग प्रसार होऊ शकतो, कारण ते उघडा अन्न पदार्थ आहे, त्याच्यावर डास असतील, माशा असतील किंवा इतर कीटक असतील बसले असतील, त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो? अन्नामार्फत रोग प्रसार होऊ शकतो. मग जे अन्नपदार्थ उघड्यावर ठेवलेले आहे तर ते खाणं टाळलं पाहिजे अशा वेळेस. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जरा डोके चालवा. काय विचारलेलं आहे बघा, डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे, पाणी साचू न देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का? बघा, आता ही डासांची पैदास होऊ नये यासाठी बघा कीटकनाशकांचा आपण फवारणी केली पाहिजे, तसेच पाणी पण साचून दिले नाही पाहिजे. आता कीटकनाशकांची फवारणी केली म्हणजे जे पाण्यामध्ये जे सध्या जिवंत असलेले कीटकनाशक त्यांचा नायनाट होत असतो, म्हणजे ते मृत्यू पावत असतात. तसेच अजून जिवंत नसले त्यामध्ये सूक्ष्मजीव किंवा जे रोगजंतू आहे तर ते आलेच नाही, तरी पण त्या जर आपण फवारणी केली त्यामध्ये जे डासांचे अंडे असतात तर ते पण मृत्युमुखी पडतात. पण जी डासांची पैदास वाढू नये यासाठी आपण काय करतो? कीटकनाशकांची फवारणी करत असतो. आणि पाणी साचून नाही दिले तर मग पाणी जर साचलं नाही तर हे डास जे आहेत ते त्या ठिकाणी अंडी घालणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्यांची पिल्लं जन्म घेणार नाही. मग त्यामुळे आपल्याला नक्कीच डासांची पैदास रोखण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो. त्यानंतर बघा, आता
पुढील प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न बघा, संसर्गजन्य रोग म्हणजे काय. आपण वरती पाठात बघितलेला आहे, एकदा आपण बघूयात. या ठिकाणी संसर्गजन्य रोग कशाला म्हणायचं, वरती आपण बघूयात. या ठिकाणी याचं उत्तर भेटून जाणार आहे. रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते अशा रोगांना आपण काय म्हणत असतो, संसर्गजन्य रोग म्हणत असतो. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न बघूयात. रोगाची माध्यमे कोणती आहेत. बघा दुसरा प्रश्न आहे, रोग प्रसाराची माध्यमे कोणकोणती आहेत. हवेमार्फत, पाण्यामार्फत, त्यानंतर अन्न पदार्थाद्वारे, तसेच अजून जे आपण प्रकार बघितलेले आहे कीटकांमार्फत, तसेच अजून कोणकोणते आहेत तर ते आता एकदा बघूयात, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी मदत होईल. यामध्ये बघा हे रोग प्रसार जे आहे तर ते बघा या ठिकाणी हवेमार्फत होतात. त्यानंतर या ठिकाणी बघा पाण्यामार्फत, अन्नपदार्थामार्फत हे रोग प्रसार होत असतात. त्याची उत्तर लिहायचे. कीटकांमार्फत रोग प्रसार होत असतात, संपर्कामुळे होत असतात. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. रोग प्रसाराची जी माध्यम आहे तर ते तुम्हाला लिहायची आहे. हवा, पाणी, तसेच इतर कीटकांमुळे, संपर्कामुळे ते माध्यम तुम्हाला लिहायची आहे. पुढील प्रश्न बघा, रोगाची साथ येते तेव्हा काय होते. बघा आपण वरती बघितलेलं आहे, रोगाची साथ या टॉपिक मध्ये याचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे. तसेच लसीकरण म्हणजे काय, तर बघा लसीकरण हा आपण शेवट टॉपिक बघितलेला आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी लसीकरण म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर भेटून जाणार आहे. रोग प्रतिबंधाचे आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा अजून कोणता रोगाची साथ, या ठिकाणी बघा त्याच्या अगोदरचा जो प्रश्न होता रोगाची साथ, या ठिकाणी त्याचं उत्तर भेटून जाणार आहे. एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर या रोगाची साथ आली असे आपण म्हणत असतो. जो अगोदरचा प्रश्न होता तर त्याचं हे उत्तर असणार आहे. रोगाची साथ येते तेव्हा काय होते, तर त्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाणार आहे. लसीकरण म्हणजे काय हे पण आपण बघितलं. त्यानंतर बघा नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा. या ठिकाणी बघा हे नवजात बालक आहे तर त्याला कोणकोणते लसीकरण दिले जाते, तर क्षय प्रतिबंधक, त्यानंतर दुसरं कोणतं असणार आहे, ह्या ठिकाणी बघा घटसर्प, डांग्या खोकल्या, धनुर्वात, पोलिओ यांसारखे ज्या लसी आहेत त्या लसींची तुम्हाला व्यवस्थित यादी करायची आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे, विधाने बरोबर की चूक. ही विधाने दिलेली आहे तर ती बरोबर आहे की चूक आहे सांगायचं आहे. पहिलं विधान आहे, आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. आता जे आतड्यांचा रोग जो आहे तर त्याचा प्रसार हवेतून होतो का, तर या ठिकाणी त्याचं उत्तर बघा तुम्हाला भेटून जाणार आहे. बघा टायफॉइड, कॉलेरा, जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच कावीळचे जंतू रोगांच्या विष्ठेमध्ये असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली की रोगजंतू ही पाण्यात मिसळतात. हवेमार्फत नाही होत, ही पाण्यामार्फत होती. बघा ही विधान जे आहे तर हे चुकीचं असणार आहे. हवेतून होत नाही, पाण्यातून. बरोबर उत्तर काय येणार, आतड्यांच्या रोगांचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो. त्यानंतर पुढचं विधान जे आहे, काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात.
हे दैवी प्रकोप वगैरे आपल्याला बघा शेवट ही जी माहिती दिलेली आहे बघा, देवाचा कोप, भूतबाधा, जादूटोणा हे काय आहे तर हे चुकीचं आहे, हे काय आहे अंधश्रद्धा आहे, यामुळे होत नाही. आपल्याला जे काही रोग जे होत असतात तर ते कशामुळे होत असतात तर सूक्ष्मजीवांमुळे होत असतात. याचं उत्तर काय ना, सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांमुळे होत असतात. म्हणजे हे दोन्ही विधाने जे आहेत तर ते चुकीचे असणार आहे. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात का नाही, दुसरं चुकीचं आहे विधान आणि पहिलं पण चुकीचं असणार आहे. याची उत्तर तुम्हाला तिथे दिलेले आहे पाण्यातून, आणि दुसऱ्याचं उत्तर आहे सूक्ष्मजीव. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न आहे या ठिकाणी बघा, काही रोग दिलेले आहेत त्यांचे अन्नापासून प्रसार तसेच पाण्यापासून प्रसार, हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा. आता मलेरिया, टायफॉइड तसेच कॉलरा असेल, क्षय असेल, कावीळ असेल, गॅस्ट्रो हा गोवन, घटसर्प. आता वरती जे घटक दिलेले आहे आपण प्रकार बघितलेला आहे, कोणत्या माध्यमामार्फत आपल्याला रोग प्रसार होत असतात त्यामार्फत तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा अन्नामार्फत कोणते होतात, त्यानंतर पाणी, हे जे माध्यम आहेत, त्यानंतर हवा, असे या अन्नामार्फत कोणते रोगप्रसार होऊ शकतात, पाण्यामार्फत कोणते, हवेमार्फत कोणते, तर ते तुम्ही आता वरती जे आपण शिकलेलो आहोत त्यामध्ये तुम्हाला सापडून याची उत्तर लिहायची आहे आणि सोपं आहे. पुढील प्रश्न आता बघूयात, कारणे द्या. 6वा प्रश्न आहे आपला, कारणे द्या. त्यामधील पहिला आहे बघा, गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. कारण द्यायचं आहे तुम्हाला. आता कॉलराची साथ जी आहे तर ते पाणी उकळून पिलं तर पाण्यातील जे रोगजंतू आहे तर ते रोगजंतू, जर आपण पाणी उकळवलं तर त्याच्यातील रोगजंतू जे आहे तर ते मृत्यू पावतात. जेणेकरून आपल्याला जी साथ आहे तर ते साथ पासून आपला बचाव होणार आहे. अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. बघा, परिसरात जर पाण्याची डबकी झाली तर त्याच्यात जे डासाची पैदास जी आहे तर ती वाढू शकते. मग ते डास काय करणार, त्याचे अंडे घालणार, मग त्यांचे जे पिल्ल मोठे होणार आणि परत ते आपल्याला चावणार. म्हणजे कीटकांमार्फत रोग प्रसार हा जो घटक आपण शिकलेलो आहोत तर तो यामार्फत होऊ शकतो. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उपक्रम सांगितलेला आहे. छान असा उपक्रम त्यांनी विचारलेला आहे. बघा, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी असलेली एखाद्या रोगाची साथ याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. म्हणजे तुम्ही राहत आहे त्या ठिकाणी बघा एखाद्या रोगाची साथ आली, समजा करोना सारखा विषय रोगाची साथ आली, तर मग त्या खालील जे मुद्दे आहेत त्या मार्फत तुम्हाला माहिती त्याची लिहायची आहे. मग पहिलं काय लिहायचं, रोगाचं नाव. रोगाचं नाव काय आहे, समजा करोना असेल, करोना रोगाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर रोगजंतू कोणता आहे, मग रोगाचं नाव लिहिलं, त्यानंतर खाली रोगजंतूचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर प्रसाराचे माध्यम, हवेमार्फत होतो का पाण्यामार्फत होतो की अन्नामार्फत होतो, तर त्याचं ते उत्तर लिहायचं आहे. मग प्रतिबंध करण्यास केलेले उपाय, मग लसीकरण कोणते केले त्या लसीचं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे छान असा छोटासा उपक्रम तुमचा होणार आहे. मग एकदम साधा सोपा आहे. प्रत्येकाने वेगवेगळे रोग लिहू शकता, म्हणजे तुम्हाला नवनवीन माहिती त्या मार्फत भेटून जाणार आहे. मग कोणकोणते रोगजंतूचं त्यामध्ये शिरकाव होत असतो तर त्याची नावं पण आपण बघितलेली आहे. म्हणजे एखादा आजार होतो तर त्याचे प्रत्येकाचे जे रोगजंतू आहेत तर ते वेगवेगळे असतात. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रोगजंतूची नावं पण कळणार आहे, ते कशा मार्फत प्रसारतात, त्याचा प्रसार होतो तर हे आपल्याला समजणार आहे. मग त्यामार्फत आपण छान असा एक संदेश देऊ शकतो, जनजागृती सुद्धा करू शकतो. एक छान असा उपक्रम त्यांनी दिलेला आहे. नक्कीच सर्वांनी हा उपक्रम करायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण अभ्यास आपण बघितलेला आहे. आपला जो पाठ होता तर त्या पाठाचं नाव काय होतं, तर संसर्गजन्य रोग आणि प्रतिबंध हा जो पाठ आहे तर या पाठाचा आपण संपूर्ण अभ्यास जो आहे तर या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेला आहे. अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी यामधील जो हा पाठ होता तर या पाठाचा संपूर्ण अभ्यास, घटक, उपघटक, कृती, उपक्रम
तसेच स्वाध्याय असेल, स्वाध्यायामधील प्रश्न उत्तरे या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपले हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.